नाशिकमध्ये स्वतःला बाबा म्हणवणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झालीय. कारण अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभाग यांनी एकत्रित कारवाई करत त्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या धाडीत कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचे पुरावे सापडले आहेत. तपासात उघड झालं की फसवणूक आणि खंडणीतून कमावलेला पैसा खरातने जमिनींमध्ये गुंतवून एक मोठं आर्थिक जाळं उभारलं होतं. पण सगळ्यात मोठा धक्का बसला तो कच्च्या नोंदींमुळे. खरातच्या घरातून अशी कागदपत्रे सापडली आहेत ज्यात मालमत्तांचे व्यवहार केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आले होते. म्हणजेच कोणतीही अधिकृत नोंदणी न करता बेकायदेशीर पद्धतीने जमिनी स्वतःच्या नावावर घेतल्या जात होत्या. यामागचा उद्देश स्पष्ट होता: कर चुकवणी आणि काळा पैसा पांढरा करणे. धाडीदरम्यान तब्बल 10 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसंच या व्यवहारांसाठी काही शेल कंपन्या वापरल्या गेल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. सध्या तपास यंत्रणा बँक खाते, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि आयकर रिटर्नची सखोल छाननी करत आहेत. त्यामुळे येत्या काळात मनी लॉन्ड्रिंगचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.